असतो. आई जसं आपण माहेरी आल्यानंतर आपल्या मुलीचे लाड करते, मुलगी आपल्या सासरहून आपल्या माहेरी घरी आल्यावर आई तिला काय हवं नको, काय करून काय नको असं करते. फराळाचे पदार्थ जे तिला आवडतं ते करते. त्याच पद्धतीनं आपण महालक्ष्मी घरात आल्यावर महालक्ष्मी किंवा गौराईला आपण घरातली मुलगी मानतो आणि ती घरी आल्यावर आपण तिचं आनंदानं सगळं स्वागत हे करत असतो. दुसऱ्या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक, ह्या 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या ह्या तर करतातच, पण त्याचबरोबर दिवाळीच्या फराळाला आपण जितके पदार्थ करतो तितके माता महालक्ष्मीसाठी केले जातात. त्यामध्ये लाडू, करंजीचा मान जास्त असतो, अनारसे, शंकरपाळ्या, त्याच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी चकली, शेव, जे जे काही गोडाधोडाचे पदार्थ आहेत सगळे असे फराळाचे पदार्थ आपण माता लक्ष्मीसमोर हे दुसऱ्या दिवशी ठेवत असतो. तिसरा दिवस असतो तो गौराईच्या विसर्जनाचा. माता लक्ष्मीचे दोरे घेतले की गौराई जाते असं म्हणतो. त्या विसर्जनाच्या दिवशी आपण दहीभात तर देतच असतो, शिदोरी म्हणून दहीभात देत असतो, पण गोडाचे कानवले बऱ्याच ठिकाणी केले जातात. गुळ घालून कानवले म्हणजेच करंज्या ह्या केल्या जातात. त्याच पद्धतीनं पेढ्याच्या करंज्यासुद्धा बऱ्याच ठिकाणी करतात. आपल्या घरामध्ये जी काही परंपरा असेल त्या पद्धतीनं आपण गौराईला नैवेद्य हा करत असतो. गौराईचे नैवेद्य करण्याच्या प्रत्येकाचे कुळाचार हे वेगवेगळे असू शकतात. तिचा पाहुणचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. तर प्रत्येक प्रांतानुसार, प्रत्येक गावानुसार, प्रत्येक प्रदेशानुसार ह्या चालीरीती ह्या बदलत जातात. बघा, कुठे या सणाला गौरी गणपतीचा सण म्हटलं जातं, तर कुठे याला महालक्ष्मी पूजन असं म्हणतात, तर बऱ्याच ठिकाणी गौराई असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये तर काही भागामध्ये गौरी बसवण्यापासूनच्या सुद्धा पद्धती ह्या वेगळ्या असतात, तर त्यामुळं त्यांचे नैवेद्याच्या पद्धतीसुद्धा बदलतात. या गौराई घरात आल्यानंतर बघा, कोकणाच्या साईडला या माहेरवाशिनींसोबत म्हणजे गौराईसोबत रात्र जागवली जाते. या दिवशी महिला वर्ग झिम्मा, फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. गौराईचा पाहुणचार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नाही आणि गौराईचा नैवेद्य हा सर्व महिला वर्ग अतिशय उत्साहानं करतात. तर प्रत्येक भागामध्ये काय काय नैवेद्य असतो ते आपण थोडक्यात बघूया. महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये विविध पदार्थ वाढले जातात. पंचपक्वान्नाचा नैवेद्य असतो, पण बऱ्याच ठिकाणी कांदा, लसूण हे वर्ज्य केलं जातं. महालक्ष्मीच्या पहिल्या दिवशी तर भाजी भाकरी असते, पण महालक्ष्मीचं जे पूजन असतं त्यामध्ये त्या फराळामध्ये मोदक, करंजा, सांजोऱ्या आणि फुलोरा देखील बनवला जातो. मागाशी सांगितल्याप्रमाणे कोशिंबीर, चटण्या, मोदक, पुरणपोळी, उडीद किंवा मुगाचे वडे, गोसावळ्याची भाजी, अळूची भाजी, कढी, आंबील, नकुल्यांची खीर, पंचामृत, 16 भाज्यांपासून तयार केलेली भाजी,